ज्ञानेश्वरी पठण अध्याय 6 ओव्या 281 ते 300 श्लोक 15 ते 15। तया हृदयाच्या परवरी कुंडलिनीया परमेश्वरी तेजाची शिदोरी विनयोगिले बुद्धीचे निशाखे हात बोने निके द्वैता तेथ न देखे तैसे केले निज कांती हरवली मग प्राणूची केवळ झाली ते वेळी कैसी गमली म्हणावी पार हो काजे पवनाची पुतळी पांघुरली होती सोनसळी ते फेडून या वेगळी ठेविली तिया ना तरी वायूचे नियांगे झटली दीपाची दिठी निवटली का लखलखोनी हरपली विजू गगनी तैशी हृदय कमळव वेरी दिसे जैसे सोनियाची सरी ना तरी प्रकाश जळाची झरी वाहत आली मग ते हृदय भूमी पोकळे जिराली का एक वेळे तैसे शक्तीचे रूप मावळे शक्ती माझी तेव्हा तरी शक्तीची म्हणजे एरवी तो प्राणू केवळ जाणिजे आता नादू बिंदू नेणिजे कळा ज्योती मनाचा हन मारू का पवनाचा धारू ध्यानाचा धरू नाही परे हे कल्पना घे सांडे ते नाही परवडी हे महाभूतांचे फुडी आठणी देखा पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशो परे दावून गेला उद्देशो श्री महाविष्णू तया ध्वनिताचे केणे सोडूनी यथार्थाची घडी झडूनी उपलविली म्या जाणूनी ग्राहिक श्रोते युज्यान्नेव सदात्मानं योगी नियतमानस शांती निर्वाण परमां मत्संस्था गती छती ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे तेथ देहाचे रूप हरपे मग तो डोळ्या माझी लपे जगाची या वेरवी तरी आधिलाची आईसे सावयव तरी दिसे परिवायूचे का जैसे
वळिले होय ना तरी कर्दळीचा गाभा बुंथी सांडोनी उभा का अवयवाची नभा उदयाला तो तैसे होय शरीर तैते मनिजे खेचर हे पद होता चमत्कार पिंडजनी देखे साधकू निघोनी जाये मागा पावलांची ओळ राये तेथ ठाई ठाई होय आणि मादिक परितेने काय काज आपणया अवधारी ऐसा धनंजया लोप आती भूतत्रया देहीचा देई पृथ्वी ते आप विरवी आपाते तेज जिरवी तेजा ते पवन हरवी हृदय माझी पाठी आपण एकला उरे परिशरीराची या अणुकारे मग तोही निघे अंतरे गगनमा मिळे राम कृष्ण हरी।